गडचिरोली जिल्ह्याच्या कमलापूर येथील महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प पर्यटनाचं केंद्र ठरत आहे। महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर इथं असून तिथं हत्तींची संख्या आता तब्बल 9 वर पोहोचली आहे। एकेकाळी नक्षल्यांचा प्रभाव असलेला हा परिसर आता पर्यटनाच्या नकाशावर झळकू लागला आहे। या कॅम्पमध्ये 2 नर आणि 7 मादी असे एकूण 9 हत्ती आहेत। या हत्ती कॅम्पमुळे परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळत असल्याचं दिसून येतं। गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यात असलेल्या कमलापूर येथील हा महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प आहे। आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे इथं 9 हत्तींची संख्या झालेली आहे। महत्त्वाचे म्हणजे यामध्ये 2 मेल आणि 7 फिमेल हत्ती आहे। 2024ला सर्वात लहानगा जो हत्ती आपण इथं बघू शकतो कुसुम या फिमेल हत्तीनीचं नाव आहे आणि तिचा जन्म याच ठिकाणी 2024मध्ये झालेला होता। आज आपल्यासोबत या वन परिक्षेत्राचे काही कर्मचारीसुद्धा आहेत, वैद्यकीय अधिकारीसुद्धा आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। सर, नेमकं आपण यांच्यासाठी काय उपाययोजना करता? आपल्यातर्फे काय उपचार यांच्यासाठी केले जाते, काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर नेगेश्वर चव्हाण आहे। मी इथं पशुवैद्यकीय अधिकारी आहे। मी यांच्या रेग्युलर मेडिकल चेकअप आणि हेल्थ केअर आणि ते प्रिव्हेंटिव्ह केअर यांचं बघत असतो। याच्यासाठी आमच्याकडं कमलापूरमध्ये लॅबोरेटरी पण आहे। याच्या मंथली आपण ब्लड सॅम्पल आणि पॅरासिटिकल एक्झामिनेशन, फिकल सॅम्पल वगैरे आपण प्रोसेस करत असतो आणि जर काही याला हेल्थ इश्यू झाला तर त्यांना ट्रीटमेंट सुरू करून देतो लगेच। आज आपल्यासोबत वन परिक्षेत्राचे वनपालसुद्धा आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। सर, मिळालेल्या माहितीनुसार 1964ला पहिल्यांदा कमलापूर येथे हत्ती आणण्यात आलेला होता, तर नेमकं याचं कारण काय होतं, काय सांगाल? मी तर थोडं नवीन असल्यामुळे नाही का मला तेवढं माहीत नाही, पण मी एवढं सांगू इच्छितो की त्यावेळेस लाकूड कटाईचे कामं चालू होते आणि ते पहाडी दऱ्याखोऱ्यातून लाकूड काढण्यासाठी ते हत्तीचा वापर करायचे। आता पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा याला बघितलं जात आहे आणि पर्यटकसुद्धा आता इथं भेट देत आहेत दररोज, तर काय सांगाल याबद्दल? पर्यटक सर शनिवार रविवारला सर्वात जास्त संख्या असते, बाकी इतर दिवशी नेमकी तेवढी संख्या नसते, पण तरी पण 50च्या जवळपास संख्या असते। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।